रत्नागिरी जिल्ह्यातील विधानसभेच्या जागांसंदर्भात ठाकरेंनी आढावा घेतलाय। 3 जागांवरील उमेदवारांवर ठाकरेंकडून जवळपास शिक्कामोर्तब झालाय। दापोली, गुहागर, राजापूर या जागांवर उमेदवार जवळपास निश्चित समजला जातोय। दापोलीमधून संजय कदम तर राजापूरमधून राजन साळवींचं नाव निश्चित झालंय। गुहागरमधून भास्कर जाधव निश्चित आहेत तर विक्रांत जाधव यांच्या नावाची विचारणा झाली आहे अशी माहिती कळतेय। प्रतिनिधी राजन चव्हाण यांच्याकडून तपशील घेणार आहोत। राजन, हे काही उमेदवारांची सध्या नावं समोर येत आहेत, आणखी काय नेमक्या चर्चा रंगतायत कुठल्या मतदारसंघांबाबत? रिद्धी, नक्की बघितलं तर रत्नागिरी जिल्ह्यातील विधानसभेच्या जागांसंदर्भात उद्धव ठाकरे यांच्याकडून आढावा घेतला गेला। जिल्ह्यातील 3 जागांसाठी या उमेदवारांच्या जवळपास आता निश्चित झालेल्या आहेत। दापोली आहे, त्यामध्ये गुहागर, राजापूर या ज्या जागा आहेत त्याचा उमेदवार जवळपास निश्चित झालेला आहे। रत्नागिरीमधून जर आपण पाहिलं तर अजूनही उदय सामंत यांच्या विरोधात जो उमेदवार आपण उभा करायचा या संदर्भात उभाटाकडून अजूनही निश्चित झालेलं नाही। एका कार्यकर्त्यांना ज्यावेळेला उद्धव ठाकरे यांनी प्रश्न विचारला की आयात केलेल्या उमेदवाराचं आपण या ठिकाणी काम करणार का, हे त्यांच्या प्रश्नाने देखील कार्यकर्त्यांमध्ये आता संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे, आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। त्यामुळेच हे जरी असलं तरी पण आता दापोलीतून बघितलं तर संजय कदम यांना उमेदवारी निश्चित झालेली आहे, तर राजापूरमधून राजन साळवी, गुहागरमधून जर पाहिलं तर भास्कर जाधव यांच्या नावाची निश्चित केलेली आहे, परंतु विक्रांत जाधव यांच्या नावाची देखील विचारणा केल्याचे आता एकंदरीत आपल्याला दिसून येत आहे। परंतु आता रत्नागिरीचा जर विचार केला तर उदय सामंत यांच्या विरोधात अजूनही उभाटाकडून कुठल्याही उमेदवाराची या ठिकाणी निश्चित केलेली आहे। जवळपास 3 उमेदवार या ठिकाणी इच्छुक आहेत, परंतु आता आयात केलेला जो उमेदवार जो इच्छुक असेल तो कोण असणार आणि उदय सामंत यांच्या विरोधात कोण उमेदवार या ठिकाणी उभा करणार हे देखील पाहणं आता गरजेचं ठरणार आहे। सिद्धी, निश्चित राजन, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी।